नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2025-26 चालू घडामोडी तसेच महत्त्वाचे पुरस्कार यांच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। हे 25 प्रश्न जर तुम्ही पाठांतर करून ठेवले तर येणारी कोणतीही परीक्षा असो तुमचे 2 मार्क हे पक्के असणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूया। जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50वी प्रगती बैठक कुठे अध्यक्षस्थानी घेतली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली। जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50वी प्रगती बैठक कुठे अध्यक्षस्थानी घेतली? तर नवी दिल्ली या ठिकाणी घेतली। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, वर्ष 2024 मधील G7 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, फ्रान्स। फ्रान्स या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, नोव्हेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या ठिकाणी आयोजित G20 शिखर परिषद सहभागी झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका। नोव्हेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या ठिकाणी आयोजित G20 शिखर परिषद सहभागी झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP30 कुठे आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, बेलम, ब्राझील। संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP30 कुठे आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, बेलम, ब्राझील। COP30 खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवू शकता। प्रश्न क्रमांक 5, डिसेंबर 2025 मध्ये व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेचे कोणते संस्करण आयोजित करण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 22वे। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, डिसेंबर 2025 मध्ये युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसा संरक्षणासाठी आंतरसरकारी समितीचे 20वे सत्र कुठे आयोजित झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अर्थ सुमित 2025च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे केले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, गांधीनगर, गुजरात। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अर्थ सुमित 2025च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, गांधीनगर, गुजरात। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, 7वे इंडिया इंटरनॅशनल स्वीड एक्स्पो आणि परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, कोची। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। 7वे इंडिया इंटरनॅशनल स्वीड एक्स्पो आणि परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, कोची। प्रश्न क्रमांक 9, भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव IISF 2025चे 11वे संस्करण कुठे आयोजित करण्यात आले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, हरियाणा। भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव IISF 2025चे 11वे संस्करण कुठे आयोजित करण्यात आले? तर हरियाणा या ठिकाणी आयोजित करण्यात आले। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे पहिले संस्करण कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 2018।
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे पहिले संस्करण कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आले होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 2018 साली. प्रश्न क्रमांक 11. संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा युनायटेड सेव्हनची 7वी बैठक कुठे आयोजित झाली? संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा युनायटेड सेव्हनची 7वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नैरोबी केने. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे नैरोबी केने. प्रश्न क्रमांक 12. दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद IORC 2024चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी भारत. दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद IORC 2024चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर भारत देश करणार आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. 18वी ब्रिक्स शिखर परिषद 2024चे आयोजन कोणता देश करणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी भारत. 18वी ब्रिक्स शिखर परिषद 2024चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी भारत. भारत देश करणार आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. 13वे आंतरराष्ट्रीय पर्यटन हाट 2025चे उद्घाटन कुठे झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गंगोटक सिक्कीम. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे गंगोटक सिक्कीम. प्रश्न क्रमांक 15. भारत 2024 मध्ये प्रथमच ग्लोबल बिग कॅट्स परिषद कुठे आयोजित करणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. भारत 2024 मध्ये प्रथमच ग्लोबल बिग कॅट्स परिषद कुठे आयोजित करणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करणार आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. 47व्या एशियन शिखर परिषदेची अध्यक्षता 2025 मध्ये कोणत्या देशाने केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मलेशिया. 47व्या एशियन शिखर परिषदेची अध्यक्षता 2025 मध्ये कोणत्या देशाने केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मलेशिया. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चाणक्य रक्षा संवाद 2024च्या उद्घाटन सत्रात कुठे सहभाग घेतला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चाणक्य रक्षा संवाद 2025च्या उद्घाटन सत्रात कुठे सहभाग घेतला? तर नवी दिल्ली. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. 6वी आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान परिषद IAC 2025 कुठे आयोजित झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 18. 6वी आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान परिषद IAC 2025 कुठे आयोजित झाले? तर ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 19. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी DGPS आणि IGPS च्या 60व्या अखिल भारतीय परिषदेला कुठे अध्यक्षता केली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी छत्तीसगड. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी DGPS आणि IGPS च्या 60व्या अखिल भारतीय परिषदेला कुठे अध्यक्षता केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 20. जागतिक दूरसंचार विकास परिषद WTDC 2025 कुठे आयोजित झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अझरबैजान. जागतिक दूरसंचार विकास परिषद WTDC 2025 कुठे आयोजित झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अझरबैजान. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. ग्लोबल आर्टिफिशियल
इंटेलिजन्स शो 2025 कुठे आयोजित झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी संयुक्त अरब अमिरात. ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स शो 2025 कुठे आयोजित झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी संयुक्त अरब अमिरात. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5व्या राष्ट्रीय मूक परिषदेला कुठे अध्यक्षता केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. IUCN विश्व संरक्षण काँग्रेस 2025 कुठे आयोजित झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अबुधाबी संयुक्त अरब अमिरात. प्रश्न क्रमांक 23. IUCN विश्व संरक्षण काँग्रेस 2025 कुठे आयोजित झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अबुधाबी संयुक्त अरब अमिरात. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. शांघाय सहकार्य संघटना SCO च्या 25व्या राष्ट्रप्रमुख शिखर परिषदेला सुरुवात कुठे झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी तियानजिन चीन. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. शांघाय सहकार्य संघटना SCO च्या 25व्या राष्ट्रप्रमुख शिखर परिषदेला सुरुवात कुठे झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी तियानजिन चीन. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. नाटो शिखर परिषद 2025 कुठे आयोजित झाली? प्रश्न क्रमांक 25. नाटो शिखर परिषद 2025 कुठे आयोजित झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नेदरलँड्स. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. नाटो शिखर परिषद 2025 कुठे आयोजित झाली? तर नेदरलँड या ठिकाणी आयोजित झाली. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.